त्यात हिंमत असेल तर त्याला काय करून दाखवावं. नाही ना घरात घुसून घुसून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय दाखवली ना तर आम्ही एका बापाच्या अवलाद नाही. आपला मुलगा मराठीत बोल सांगतोय म्हणून त्याला जर या महाराष्ट्रात माफी मागावी लागत असेल तर हे आमचं दुर्भाग्य आहे. तुम्ही जाणार आहात त्याच्यासोबत? 100% जाणार. मी आता डीसीपींकडे जाणार आहे. घडलेल्या घटनात याच्या विरोधात पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन त्या लोकांनी घोषणाबाजी केली. एवढी हिंमत येते कुठून? एक मुलगा मराठीत बोला म्हणून सांगतो आणि मराठीत बोलायचं नाही म्हणून त्याला धमकी देणं, त्याला माफी मागायला लावणं आणि विरोध परत पुढे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून जर काही लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देणार असतील तर मला वाटतं अशा मुसलमान मुलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. त्याला धमकी देण्याची, त्याला मारहाण झाल्याची, त्याला धमक्यांमुळे तो घाबरला. हे बघा आता तो घाबरला. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभी आहे. कोणाच्यात हिंमत असेल तर त्याला काय करून दाखवावं. नाही ना घरात घुसून घुसून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय दाखवली ना तर आम्ही एका बापाची अवलाद नाही.